स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून 2022 पासून हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे ही सदर उपक्रम राबवण्यामागील मूळ कल्पना आहे. हर घर तिरंगा मोहीम ही चळवळ मधली असून या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. सन 2025 मध्ये सुद्धा सदर मोहीम मोठ्या उत्साहात राबवण्याचे राज्य शासनाचे धोरण असून 2 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करावयाचे असून या अनुषंगाने मूर्तिजापूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी नरेंद्र बेबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य उपक्रमांतर्गत सकाळी सर्वप्रथम नगर परिषद कार्यालय येथे रावसाहेब कांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यानंतर मूर्तिजापूर शहरातून तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर या यात्रेवेळी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती, तरी सुद्धा विद्यार्थी वर्गांमध्ये देशभक्तीचा विशेष उत्साह पाहायला मिळाला. सदर यात्रेस तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तिरंगा रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रीतसर या मोहिमेचे उद्घाटन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे, कमलाकर गावंडे उपस्थित होते. तिरंगा यात्रेमध्ये मूर्तिजापूर शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने तिरंगा ध्वज घेऊन उपस्थित होते. सदर रॅली ही मेन रोडने पुढे नगर परिषद कार्यालय येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी उपस्थितांना तिरंगा ध्वजाची प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी शिल्पा बोळे तहसीलदार यांनी सदर उपक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे, शहरांमध्ये स्वच्छता ठेवण्याचे, 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावर सन्मानपूर्वक ध्वज संहितेचे पालन करून तिरंगा ध्वज फडकवण्याचे व देशभक्तीपर विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालक राजेश भुगुल यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश टाले यांनी केले. कार्यक्रमाला महेश नागोलकर, नायब तहसीलदार संजय इसाळकर, सुभाष मैसने, प्रशासन अधिकारी नरेंद्र फुरसुले, विजय कोरडे, विजय लकळे यांच्यासह तहसील कार्यालय तसेच नगर परिषदेमधील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.